नमस्कार. पार्ट 3 मध्ये आपण श्री स्वामींच्या विलक्षण अशा बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीबद्दल ऐकले. तसेच ते कसे योग्यांचे योगेश्वर आहेत हे पाहिलं व त्यांच्या या परमहंस अवस्थेपुढे नतमस्तक झालो. तसेच करंबेळकर काकांनी रचलेल्या सहस्त्रनामातील चिच्चैतन्य हे नाव चिरंतन श्री स्वामी समर्थांना कसे शोभून दिसते याबद्दलही जाणून घेतलं. या पार्ट 4 मध्ये प्रथम अवधूत कोणाला म्हणतात याची आपण माहिती घेणार आहोत व मग या अवधूत शब्दाची फोड करून प्रत्येक अक्षराची लक्षणे पाहणार आहोत. आपल्या स्वामी समर्थांच्या ठाई हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स कसे आढळतात हे मात्र आपण पुढच्या पार्ट 5 मध्ये पाहू. कारण स्वामींच्या या परमअवस्थेबद्दल बोलण्यासारखे इतके काही आहे की त्याला एक स्वतंत्र भाग डिवोट करणे गरजेचे आहे. तर अवधूत वृत्तीचे महात्मे हे कसे असतात हे समजून घेतल्यावर आपण या पार्टमध्ये स्वामींचे जे निरंजन विश्वव्यापी सनातन मंगल स्वरूप याबद्दलही जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. अवधूता निरंजना. स्वामी समर्थ तुमचं अवधूत निरंजन असं स्वरूप आहे. अवधूत ही अशी परमावस्था आहे जिचं वर्णन करणं अतिशय कठीण आहे. देही असून जो देहातीत आहे, हुज बियॉन्ड बॉडी कॉन्शियसनेस, ज्यांनी सर्व विकारांचा त्याग केला आहे, जो चारही वर्ण कास्ट्स ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र व चारही आश्रम ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम या आश्रमांच्या पलीकडे जाऊन जो आत्मानंदात स्थिरावला आहे तो अवधूत. स्वयं दत्तप्रभूंनी ही अवधूत अवस्था कशी असते याचं प्रतिपादन अवधूत गीतेमध्ये केलं आहे. इथे दत्ताचे बोलणे रोखठोक आहे. परंपरेने चालत आलेल्या बऱ्याच गोष्टी ते चॅलेंज करताना दिसतात. तर प्रभू दत्तात्रेयांनी या अवस्थेबद्दल अवधूत गीतेत जी माहिती दिली आहे व त्या अनुषंगाने जो उपदेश व बोध केला आहे त्याचा एसेन्स आहे अवधूताचे समत्व, इक्वॅनिमिटी. तो सर्व समदृष्टीने विथ इक्वल विजन पाहतो. अवधूत हा मुक्त आहे. मीच ते ब्रह्म आहे हे त्यांनी जाणले आहे. ब्रह्म भावाशी तद्रूप अशी त्याची अवस्था आहे. आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले असल्यामुळे कुठल्याही अवडंबराची त्याला गरज नाही. कुठलीही अथॉरिटी, कुठलीही फिलॉसॉफी त्याला मान्य नाही. कारण ज्याच्यासाठी सर्व बंधने पाळायची, ज्याच्यासाठी हा सारा अट्टाहास, वर्णाश्रम, पूजार्चा, वेदपठण इत्यादी, ते परमपद त्याला ऑलरेडी गवसलं आहे. तो ईश्वर स्वरूप सत्स्वरूप झालेला आहे. आणि हे परमतत्व द सुप्रीम ट्रूथ सर्व काळ सर्वत्र सम आहे. द सुप्रीम रियालिटी इज द सेम एव्हरीवेअर ॲट ऑल टाइम्स. त्यात भेद नाही, फरक नाही, कुठलेही डिफरन्सेस नाही. मी व तो परमात्मा यात डिस्टिंक्शन नाही. आम्ही एक रूपच आहोत. आय एम अ पार्ट ऑफ दॅट ऑल परवेडिंग अल्टिमेट रियालिटी. ह्याचा साक्षात्कार अवधूताला झालेला आहे आणि म्हणून ही कॅन आयडेंटिफाय विथ एव्हरीथिंग अँड इज इक्वल टुवर्ड्स ऑल. अवधूत गीतेच्या 8व्या अध्यायात भगवान दत्तात्रेयांनी अवधूत या शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगितला आहे. ती कॅरेक्टरिस्टिक्स अशी: अवधूतातील अ हे अक्षर डिनोट्स जो आशेच्या पाशातून, होप्स एक्सपेक्टेशन्सच्या बंधनातून मुक्त आहे.
जो कायमच अति पवित्र निर्मळ असतो व नित्य आनंदात राहतो तो. म्हणजे इथे 3 आकार आहेत. 1 आशारहित, 2 आदी मध्य व अंत निर्मळ, म्हणजे पूर्णता अंतर्बाह्य काया वाचा मनाने कायमच प्रथमपासून अखेरपर्यंत टॉप टू बॉटम इनसाइड आउट निर्मळ, व 3 आनंदात कायम निमग्न. आता वकार लक्षण बघूया. सर्व वासनांचा, डिझायर्स, ॲस्पिरेशन्स ह्याचा ज्यांनी त्याग केला आहे, ज्याचे बोलणे निरामय व सुखद आहे, whose speech is purifying and promotes well-being, जो सदा वर्तमानात राहतो, who lives in the present, आणि सर्वात सर्व काळ जो वर्तमान असतो, म्हणजे who lives in all at all times is omnipresent, हे दर्शवणारे व हे अक्षर आहे. आता वर्तमान या शब्दावर आपण थोडं एक्सपाउंड करूया. अवधूत हा सदैव वर्तमानात राहतो, म्हणजे ही लिव्स इन द प्रेझेंट, नॉट रिलिव्हिंग द पास्ट अँड अनकन्सर्न्ड अबाउट द फ्युचर. भूतकाळाच्या स्मृतीत नाही तो रमतो, नाही त्यांचं ओझं वाहतो. तसेच भविष्य काळाबद्दल तो अजिबात चिंता करत नाही. पुढे काय होणार, कसं होणार असले विचार सुद्धा त्याला शिवत नाहीत. ब्रह्मानंदात डोलत तो वर्तमानात सहज स्थित असतो. लिव्हिंग इन द प्रेझेंट कम्स नॅचरली टू हिम. असा हा जीवन मुक्त स्वयंप्रकाशमान अवधूत स्वतः चैतन्य स्वरूप झाल्यामुळे सदा सर्व काळ सर्वत्र वर्तमान असतो, सर्वात तो वास करतो. He lives in all at all times, he is all pervading. म्हणजे थोडक्यात अवधूतातला व stands for A वासना मुक्त, B वक्तव्य बोलणं हितकारक. His speech has a positive effect and nourishes and nurtures all. आणि C वर्तमान स्थित व सदैव वर्तमान, lives in the present and is present everywhere. आता धू या अक्षराची उकल प्रभू दत्तात्रेय कशी करतात ते पाहूया. द सिलेबल धू इंडिकेट्स धूतचित्त, अ स्पॉटलेस क्लीन अँड प्युअर माइंड, आणि धुली धूसर शरीर, ज्याचे शरीर धुळकट पांढुरके दिसत आहे असा. अवधूताचे शरीर धुळकट दिसते कारण त्याने सर्वांगाला भस्म लावले आहे. He has smeared himself with holy ashes. तसेच अवधूत हा जगाच्या उद्धारासाठी सतत संचार करीत असतो. He wanders for the welfare of the world, completely unaware of his body. देहाचेच जिथे भान राहत नाही, तिथे कुठले स्नान आणि कुठले संध्यावंदन. स्नान न केल्यामुळे, त्यात सतत फिरत असल्यामुळे त्याचे शरीर धुळीने माखले असते. हा धुळीचा लेप म्हणजे त्याच्या कडकडीत वैराग्याचीच साक्ष. आपल्या एकनाथी भागवतात एकनाथ महाराज म्हणतात की ही विभूती जी अवधूताने सर्वांगाला लावलेली आहे, ती संकल्प विकल्प रहितपणाची विभूती आहे. अवधूत गीतेत पहिल्याच अध्यायात दत्तगुरु उपदेश करतात, कामना म्हणजे इच्छा त्याग केल्यानंतर संकल्प विकल्पात्मक चित्तच राहत नाही. हेच एकनाथ महाराज इथे सांगतायत. जिथे संकल्प तिथे विकल्प आपल्यासारख्यांच्या बाबतीत येतोच. आपण जेव्हा काही संकल्प करायचा ठरवतो की हे अमुक मी करणार, इतक्या दिवसात करणार, आपल्याला असं कशाबद्दल डिसिजन घ्यायचं असलं, रिझोल्यूशन करायचं असलं, तेव्हा मनात अनेक विकल्प येतात. मेनी डाऊट्स स्प्रिंग अप, कारण देर इज अ सर्टन अमाऊंट ऑफ अनसर्टन्टी की हे करू का आधी ते दुसरं सोपं काम हातावेगळं करू.
हा मी घेतलेला डिसिजन बरोबर आहे न, हे मला जमेल न, ठराविक वेळेत हे काम पूर्ण होईल न, असे अनेक विचार मनात घोंगावतात. पण अवधूत इज काम. तो निश्चल असतो, तो निश्चित बुद्धीचा असतो. ही इज अ फर्म इंटेलेक्ट. ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे, स्वयंपूर्ण परिपूर्ण झाल्यामुळे त्याला आता प्राप्त करण्यासारखे या विश्वात काही उरलेच नसते. वेन देर इज नथिंग लेफ्ट टू अचीव, नो संकल्प इज मेड, अँड वेन देर इज नो संकल्प देर इज नो विकल्प. आणि असे जे जळून भस्म झालेले संकल्प विकल्प, त्याची राख अंगाला ज्यानी फासलेली आहे त्याला अवधूत म्हणावा, असे नाथ सांगतायत. असा हा अवधूत साधनेच्या योगे ज्याचे चित्त स्वच्छ धुतले गेले आहे, विकार रहित पूर्ण शुद्ध झाले आहे, जो मायेच्या कचाट्यातून कायम मुक्त झाला आहे, तो ध्यान धारणेच्याही पलीकडे राहतो. He is free from and beyond the spiritual practices of concentration, meditation and the like. अवधूत हा स्वतः मोक्षस्वरूप, शुद्ध ज्ञानस्वरूप झालेला आहे. ध्यान धारणेचे जे अल्टिमेट ध्येय ते त्याला प्राप्त झालं आहे. तो स्वतः आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप झाला आहे. He has become one with the self, so his search has ended. आणि अखंड ब्रह्मात भेद नाही. जिथे ध्येन करणारा मी आणि माझे ध्येय यात भेदच उरला नाही, जिथे ध्येयच उरले नाही तिथे ध्येया वाचून ध्यान कसे होणार, असा प्रश्न दत्तप्रभू अवधूत गीतेत विचारतात. अवधूतातला द लास्ट लेटर त सिग्निफाईज तत्वचिंतनात जो सदा दृढतेने मग्न असतो व तमोगुणापासून मुक्त असतो तो. ही फर्मली फॉरएव्हर कॉन्टम्प्लेट्स ऑन ईश्वरी तत्व, ऑन दॅट अलोन दॅट इज रियल. बाकी कशाचा तो विचार करत नाही, चिंता काळजी त्याला शिवत नाही, अजून काही करायचं त्याच्यासाठी उरत नाही. अज्ञानरूपी तमोगुण, डार्कनेस ऑफ इग्नोरन्स अँड इनर्शिया, अहंकार, इगोइझम यापासून जो मुक्त आहे तो अवधूत. आपले स्वामी महाराजही परमहंस अवधूत आहेत. स्वामींचा तारक मंत्र जो आपल्या नित्य पठणात असतो त्यातही अतर्क्य अवधूत, हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे आश्वासक वचन आहे. तर स्वामींचे हे जे अवधूत स्वरूप आहे ते इतकं फॅसिनेटिंग आहे. ते समजून घ्यायला आधी म्हटल्याप्रमाणे आपण पुढचा पार्ट 5 राखून ठेवत आहोत. तर आता आपण अवधूता निरंजना यातील अवधूत या शब्दाचा महिमा ऐकला. आता स्वामींच्या निरंजन स्वरूपाचा अर्थ आपण जाणून घेऊ. निर प्लस अंजन इज इक्वल टू निरंजन. निर हा नकारार्थी आलेला आहे, अंजन म्हणजे काजळ. राग, द्वेष, अज्ञान अशा अवगुणांच्या काजळीने ज्याचे स्वरूप धुरकट मलिन झाले नाही आहे असा तो निरंजन, कुठलाही डाग नसलेला. The one who is devoid of the darkness of ignorance, impurity, any imperfection, and is pure, stainless and spotless. इथे स्वामी समर्थांचे जे शुद्ध, पवित्र, निखळ ब्रह्मस्वरूप त्याला निरंजन म्हटले आहे. ब्रह्म हे निर्विकार आहे. इट इज चेंजलेस. ते कायम आहे तसेच राहते. निरंजन स्वामी समर्थ ही असेच आतून निर्विकार होते, टोटली अनअफेक्टेड बाय द वर्ल्ड ऑफ फायनाईट ऑब्जेक्ट्स अँड फॉर्म्स. त्यांनी अगणित जणांचा उद्धार केला.
असंख्य चमत्कार घडवले, क्षणोक्षणी अतर्क्य अशा लीला दाखवल्या, पण स्वतः ते नेहमी नामानिराळेच राहिले, कायम अलिप्त राहिले. निरंजन निर्विकार परमात्म स्वरूप असल्यामुळे त्यांना खरं म्हणजे कशाचीच गरज नव्हती. माया त्यांना स्पर्श करू शकत नव्हती. मान अपमान त्यांना समान होते. म्हणून एखादं अचाट कार्य घडवून एखाद्या मृत व्यक्तीला जिवंत करून जणू काही त्यांनी काही केलंच नाहीये, काही घडलंच नाहीये अशा आविर्भावात अतिशय निर्विकार राहून ज्याच्यासाठी त्यांचं आगमन झालं होतं ते कार्य आटपलं की ते लगेच तिथून निघून जात. निरंजन स्वामी स्वरूप आपण समजून घेतलं. आता या भागातील शेवटचे काही दिव्य मंत्र बघू. जगदाधारा सुदर्शना. श्री स्वामी समर्था, तू साऱ्या जगाचा आधार आहेस. पूर्वी तुझाच आधार होता, आजही आहे आणि अनंत काळापर्यंत तुझ्याच कृपाछत्राखाली या विश्वाचा कारभार सुरळीतपणे चालू राहणार आहे. सुदर्शना. श्री स्वामी समर्था, तू सुदर्शन आहेस, दिसायला सुंदर आहेस. तुझे मनमोहक असे दर्शन मनाला सुखावते. परब्रह्म स्वामी समर्थ हे सच्चिदानंद स्वरूप आहेत. त्यांच्या या आनंदमय स्वरूपाचे दर्शन ज्या भाग्यवंतांना झाले ते खरोखरच धन्य होत. सुखधामा सनातना. स्वामी समर्था, तुम्ही सुखाचे धाम आहात. धाम म्हणजे घर. जे जे तुमच्या पायाशी येतात, भक्त, आर्त, संसार तापाने पोळलेले, गांजलेले किंवा पश्चातापाने दग्ध झालेले, सर्वांनाच तुम्ही मायेची ऊब देता. अतीव वात्सल्याने त्यांना जवळ करता, त्यांच्या दुःखाचे ताडन करता, संकटांना पळवून लावता, त्रिविध तापांचे हरण करता आणि भरभरून सुख त्यांच्या ओंजळीत टाकता. म्हणून तुम्ही हवेहवेसे वाटणारे असे सुखाचे धाम नव्हे माहेरच आहात. सनातना. श्री स्वामी समर्था, तुम्ही सनातन, इटर्नल असे परब्रह्म स्वरूप आहात, जे सत्य आहे, शाश्वत आहे, निश्चल आहे, अढळ आहे. ते परमात्म तत्व तुम्ही आहात. तुम्ही अनादि व अनंत आहात. तुम्हाला आरंभ नाही व शेवटही नाही. यू हॅव नो बिगिनिंग नायदर अन एंड. यू फॉर एव्हर एक्झिस्ट. यानंतर या माला मंत्रात येतात असे मंत्र जे स्वामींच्या अचाट आणि अफाट अशा जगत कल्याणाच्या कार्याचे दर्शन घडवतात. त्याबद्दल आपण पार्ट 6 मध्ये ऐकू, कारण पार्ट 5 मध्ये स्वामींच्या अवधूत स्वरूपाबद्दल आपण डिटेलमध्ये ऐकणार आहोत. तर आता इथेच थांबूया, पण श्री स्वामींच्या अवधूत निरंजन स्वरूपाचे चिंतन अखंड चालूच ठेवूया. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.